महोदय, यासोबत आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत। सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे। फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो, कारण नाही धानालाही देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे, पण धानालाही बोनस देण्यात येईल। त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे।